एक महत्त्वाची बातमी समोर येते। बाळासाहेबांचं बॅनर काढल्याने सायनमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील प्रतीक्षानगर इकडे लावलेला बॅनर महापालिकेने काढलेला आहे। त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये बघतो शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। बाळासाहेबांचा बॅनर काढल्यामुळे सायनमध्ये आपण सायनमध्ये दृश्य बघतो तिकडचे शिवसैनिक आक्रमक झालेले। खरं तर 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मुंबईतल्या प्रतीक्षानगर इकडे बॅनर लावलेले होते आणि हा बॅनर महापालिकेने काढलेला आहे। त्यामुळे स्थानिक ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय शिवसैनिक मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा करताना दिसत आहेत। बाळासाहेबांचं बॅनर का काढलं असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय। प्रतीक्षानगर इकडे हा बॅनर लावलेला होता आणि तो बॅनर महापालिकेने काढलेला आहे। त्यानंतर स्थानिक ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मुंबईत प्रतीक्षानगर इकडे बॅनर लावलेला होता आणि हा बॅनर महापालिकेने काढलेला आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, शिवसैनिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। सायन प्रत्यक्षनगर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने एक मोठं होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलं होतं आणि होर्डिंग जे आहे ते महापालिका अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे। त्यामुळे स्थानिक शिवसैनिक जे ते संतप्त झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी येऊन सर्व शिवसैनिक ही आता आक्रमकपणे आंदोलन करत असल्याची माहिती मिळते आहे। त्यांना शमवण्यासाठी जे स्थानिक पोलीस जे आहेत ते तिथे दाखल झाले असल्याची माहिती मिळते। उदय, दृश्यांमध्ये बघायला मिळते खरं तर मोठी गर्दी दिसते कार्यकर्त्यांची। किती साधारण कार्यकर्ते तिकडे उपस्थित असतील? साधारणतः 150 ते 200च्या आसपास कार्यकर्ते जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे जमा झाले असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यांनी निदर्शनं देखील केलेली आहेत, घोषणाबाजी देखील केली आहे आणि ते पोलिसांना जाब विचारत आहेत की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातलं आम्ही जे होर्डिंग लावलेलं आहे ते होर्डिंग का काढण्यात आलं, कोणत्या नियमांतर्गत काढण्यात आले याच्या संदर्भात ते विचारणा करत आहेत। बरं, प्रशासनाकडून या संदर्भात काही प्रतिसाद दिलेला आहे का? बॅनर नेमकं काढलं हे सांगितलंय? स्थानिक जे कार्यकर्ते त्यांनी थेट इथे महापालिका अधिकाऱ्यांना जे वरिष्ठ अधिकारी त्यांना फोनवरती या संदर्भात विचारणा केली, मात्र त्यांनी अद्याप कुठलंही उत्तर दिलं नसल्याची माहिती मिळते। निश्चित, धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।